3 ओव्हरचं असेल त्या अनुषंगानं पॉवर प्लेचं षटक नसेल. पॉवर प्ले नसेल या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. तर त्यानंतर विशालगड त्यांच्या अगेन्स्ट टीम विजयदुर्ग आणि त्यानंतर शिवनेरी त्यांच्या अगेन्स्ट टीम प्रतापगड अशी मॅच असणार आहे. रायगड संघ प्रथम बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य आपण पाहिलं. हिंदवी स्वराज्यामध्ये असलेले जे काही किल्ले आहेत त्यांच्याच नावानं या स्पर्धेमध्ये टीम्स खेळताना आपण पाहतोय. राजगड, रायगड, सिंहगड, तोरणा, पन्हाळा, पुरंदर, विशालगड, विजयदुर्ग, शिवनेरी, प्रतापगड असे अनेक सारे गड किल्ले महाराजांनी जिंकले आणि आज हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. आणि सध्या तरी स्वराज्य युवा प्रतिष्ठान कसे आयोजित स्वराज्य प्रीमियर लीग आपण पाहतोय. शिवसेना जिल्हा प्रमुख ठाणे ग्रामीण श्री डॉक्टर देवानंदजी थळे साहेब, मला वाटतं उद्याच्या दिवसामध्ये साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते या स्पर्धेमध्ये. पहिला चेंडू डॉट येतोय. रमेश भरत पाटील आणि सुरेश पाटील ही सलामीची जोडी. स्टेप आउट झाला, फटका चांगला डीप मध्ये खेळाडू आहे, अडवलाय बॉल, प्रोटेक्शन आहे मात्र त्याचा फायदा देखील झाला. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगला फटका पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात केलाय आणि त्याचा फायदा कुठेतरी झाला. 2 धावेनं आता धावफलक पुढे सरकेल. ऑफ द मार्क टीम रायगड आणि ऑफ द मार्क भरत पाटील. बॉलर तयार, स्टेप आउट झालाय. हा फटका देखील चांगला, एक धावतीच्या वेगाने पूर्ण दुसरीचा प्रयत्न होणारच आहे, खेळला जातोय प्रयत्न. तिसऱ्या पंचांची मागणी तर केली जात आहे परंतु मला तरी वाटतंय की बॅटरला कदाचित मैदान सोडावं लागू शकतं. कुठेतरी शॉट राहिले तसंच वाटतंय परंतु तिसरा अंपायर अजूनही बाकी आहेत आणि यशोयुठी आउट डिसिजन आलेला आहे. म्हणजे बॅटर होतील बाद. धक्का लागतोय पहिला टीम रायगडला. भरत पाटील बॅक टू द डगआउट. पहिला धक्का बसला टीम रायगडला. अजूनही भरपूर सारे बॅटर येणं बाकी आहे. आपण देऊया डीजे मास्टरला संधी. कम ऑन डीजा. नवीन बॅटर आता सचिन येतात क्रमांक 3 वरती. आणखीन एक 40 प्लसचा खेळाडू. ओहो हो, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट बॉल मध्ये कनेक्शन तर नाहीये मात्र आता बॅटर होतील बाद. धक्का दुसरा लागोपाठ. 1.5 दिवसाचे गणपती, कधी बॅटर आला कधी चालला. धक्का दुसरा. सचिन बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजा.
बॅटर संदीप येतात लवकर जायचं आहे दादा. अजून आपल्याला 4 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. तीन ओव्हरच्याच मॅचेस असतील यानंतरचे मॅच. दोन्ही टीम कॅप्टन टॉससाठी या. टीम पन्हाला त्यांच्या अगेन्स्ट टीम पुरंदर. विश्वास पाटील फॅम टीम आणि सुशांत म्हात्रे फॅम टीम टॉससाठी लगेच यायचा. पन्हाळा विपक्ष पुरंदर, त्यानंतर विशालगड त्यांच्या अगेन्स्ट टीम विजयदुर्ग आणि त्यानंतर शेवटची मॅच शिवनेरी त्यांच्या अगेन्स्ट प्रतापगड. आणि एक मॅच पेंडिंग राहते ती म्हणजे अगेन्स्ट तोरणा. ती कदाचित उद्याच्या दिवसामध्ये आपण दोन्ही टीम कॅप्टन टॉससाठी तयार राहायचं कारण 3च ओव्हरची मॅच आहे आणि मला वाटतं शेवटचा बॉल बाकी आहे या ओव्हरमधला. पहिल्या षटकाचा खेळ. रमेश धावफलकावरती धावा 5. स्ट्रायकिंग एंडला बॅटर संदीप आहेत. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल येतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ फिनिश. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती खेळ. धावफलकावरती धावा बनल्यात त्या म्हणजे फक्त आणि फक्त 5 धावा. बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या ओव्हर मध्ये. रॉकी पाटील पाहायला मिळतात दुसऱ्या ओव्हर मध्ये. पहिला बॉल बॅकफुट वरती जाऊन हलक्या हातानं दिशा दिली. पॉइंटला खेळाडू एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर होतील बाद. संदीपला मैदानात सोडावं लागतंय. भागमभाग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले अखेरकार. आता मला वाटतं रेग्युलरचे खेळाडू येतील आतमध्ये. बॅटर आता आनंद आपल्याला पाहायला मिळतात. अपेक्षा आनंदकडनं जास्त लावली जाणार आहे कारण रेग्युलरचे खेळाडू आहेत. चांगला काही सातत्याने आनंदने दाखवला परंतु आज या स्पर्धेमध्ये कुठेतरी चांगला खेळ तुम्हाला दाखवावा लागणार आहे. धावफलकावरती धावा फक्त 6 आहेत. बॅकफुट वरती कट केलंय. मिस्टेक 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 आणि बॉल थांबणार नाही. या बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू. सुरेश पाटीलच्या बॅटमधनं हा चौकार येतोय. चौकारानं धावफलक आता दुहेरी अंकामध्ये प्रवेश करताय. सचिन आहेत. सचिन यावेळेस इनफिल्डच्या वरनं फटका चांगला. लॉंग ऑफला खेळाडू वाईड शुभ आहे. लॉंग ऑनचा खेळाडू पोहोचेल. दरम्यान एकच धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाईल. नक्कीच दादा हीच गोष्ट असते की सकाळ सकाळी भरपूर जोश असतो तेव्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये मला वाटतं एका एका टीमचे 3-3 जण आलेले आणि संध्याकाळ जशी होत चालली आहे तसं एकही 12वा खेळाडू येत नाहीये. बॅकफुटवरती जाऊन केला शॉर्ट थर्ड मला एक धाव. एकच धाव असेल. कशईचं हे ऐतिहासिक मैदान आपण पाहतोय.
भरपूर चांगली क्रीडा संकल्पना क्रीडा सध्या सुरू आहे आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वराज्य प्रीमियर लीग 2026. पुढचा बॉल शफल झालाय. फटका चांगला खेळल्यात आणि खेळाडू असते तरी पाहत बसले असते. बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. लॉंग स्टॉप रिझनला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. या अगोदरच्या बॉलवरती जर आउट केलं असतं तर विकेट येऊ शकत होती, परंतु कुठेतरी ते बाद न करण्याचा परिणाम आता भुगतावा लागलाय. चौकार आला. 4 धावेनं धावफलक पुढे सरकेल सोलावरती. फटका उडवलाय. फटका चांगला आहे. हवेत आहे. खेळाडू दूरवरून येतो. ओहो हो चांगला कॅच. दूरवरचा प्रवास झाला आणि अप्रतिम झेल. बॅटर फेल. धक्का लागतोय 34 मैदानाच्या आतमध्ये. बॅटर सचिन बॅक टू द डगआउट. बॅटर आता सनी. धावफलक 16. बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटच्या ओव्हरमध्ये प्रथम येतात. प्रथम शेवटी आल्यात. अंतिम षटक. बॉलर तयार. पहिला बॉल. पहिला बॉल पूल केलाय. वा लाजवाब फटका. बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. डीजे देखील आपल्याला पाहायला मिळालं. ओव्हर पिच बॉल आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतला. षटकार येतोय. पुढचा बॉल प्रथम. दूरवरचा रनअप आहे. बॅकफुटवरती गेलाय. फटका चांगलाय. पॉइंटला खेळाडू. अडवलाय बॉल. बॉल अडवलाय. थांबवलाय. वाचवल्यात धावा 2 आणि धावफलक आता 2 धावेनं पुढे सरकत आहे. 24. 24 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या बनताना पाहायला मिळते. 4 ओव्हरच्या मॅचेसमध्ये आपण सातत्याने 30 धावा 3 ओव्हरमध्ये बनवत होत्या. शेवटच्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा येत होत्या आणि आता 3च ओव्हरची मॅच आहे, त्यामुळं त्या अनुषंगानं तशा धावा देखील येणं गरजेचं आहे. पलटी फटका मात्र प्रॉपर टायमिंग जो होता आलं नाहीये. पॉइंटला खेळाडू. अडवलाय बॉल. दुसरीचा प्रयत्न करतात. पळतात आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंचं कौतुक करावं लागेल, कारण असं वेगळं दमट आपल्याला पाहायला मिळत आहे ना, की नक्कीच बॅटर देखील थकतात मैदानाच्या आतमध्ये. 2 धाव्याने धावफलक आता 26. खोलवा टप्प्याचा बॉल सरळ डाऊन दी ग्राउंड. वाह क्या बात है. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स इन टू द फॅन्स. चौकार. टीम पुरंदर, विश्वास पाटील फॅम टीम आणि सुशांत म्हात्रे फॅम टीम दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. बॉलर तयार. पुढचा बॉल.
फुल टॉस बॉल दिशा दिलीये, हा बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. उल्लेख केला होता आनंदचा, भरपूर चांगली बॅटिंग हिटिंग त्याची आता पाहायला मिळते आपल्याला. धावफलक आता पुढे सरकते 36 36 धाबा. पुढचा बॉल फुल टॉस दिशा दिली आहे, पान वरती बॉल होता आणि बॉल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सन्माननीय शशिकांत म्हात्रे साहेब आणि शिवनाथजी तरे साहेबांना मी विनंती करेन, या आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केलं जाईल. माजी उपसरपंच सन्माननीय आदरणीय अशोकजी तरे साहेबांचा शुभ आगमन या ठिकाणी झालाय. साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. हेड और टेल, छापा और काटा. कॉल कोणाचा आहे? छापा असा कॉल आहे आणि छापा. मान्यवरांना विनंती, आपण व्यासपीठावरती जाऊन पाहायचं आहे. जास्त वेळ घेणार नाहीये. नाही आपल्याकडे वेळ नाहीये दादा. नक्कीच आपण उद्या ओपिनियन नक्कीच घेऊया. नाणेफेकी जिंकली आहे, डिसिजन काय असेल लवकर सांगा. येस, फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. चला मॅच सुरू करायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आत आली आहे, सो लगेच फिल्डिंग लावून घ्या. समालोचन कक्षामध्ये करूयात उमेशजी पाटील दादांचा आवाज. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद साहिल. तर सामन्याचं पहिलं सत्र संपलेलं आहे. पहिल्या सत्रामध्ये 40 धावा काढल्या गेल्या आणि 41 धावांचं लक्ष्य राजगड किंग्स या संघासमोर ठेवलेलं आहे. चांगली बॅटिंग शेवटच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली आनंद याच्याकडून. आणि यानंतरचे सगळे सामने हे 3 ओव्हरचे राहणार आहेत. तर सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. सुनील आणि रमेश म्हात्रे ही जोडी सध्या मैदानात. 41 धावा बनवायच्या आहेत 18 चेंडूमध्ये, त्यामुळे सुरुवात चांगली करावी लागेल या जोडीला. जर 41 धावा बनवायच्या आहेत तर पहिल्या ओव्हरला टार्गेट करावं लागेल. जवळजवळ 12 ते 15 धावा बनवावे लागतील पहिल्या षटकामध्ये. सुनील तांडेल नॉन स्ट्राईकला असेल, स्ट्राईकला रमेश म्हात्रे आणि गोलंदाजीसाठी सज्ज होतोय भरत. 18 चेंडूमध्ये 41 धावा बनवायच्या आहेत. पहिले षटक भरत घेऊन येतोय.
स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकता रमेश म्हात्रे आला. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता, फक्त दिशा दिलेली आहे. चेंडूचा पाठलाग केला जातो, चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमारेषेबाहेर चौकार. फलंदाजांना राजगड किंग 41 धावांचा पाठलाग करत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज भरत सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. आखूड टप्प्याचा चेंडू कट केलेला आहे, चांगला फटका आहे. चेंडू जातोय गॅप मधून आणि चांगला प्रयत्न देते, चेंडू अडवलेला आहे. 2 धावा पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा तिथे सहजगत्या पूर्ण झालेल्या आहेत. सचिन तिकडे होते. 3 धावांची संघाची धावसंख्या 7. चांगली सुरुवात मैदानामध्ये रमेश म्हात्रे यांनी आपल्या संघाला करून दिलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज भरत सज्ज होतोय. पुन्हा एकदा कटचा फटका सजवलाय. सचिन तिकडे आहे, चांगले क्षेत्ररक्षण होतं. इथे मात्र थोडेसे फंबल झाले होते. 2 धावा पुन्हा एकदा निघतील. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 9. 3 चेंडू टाकून झालेत, 9 धावा आलेल्या आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एकंदरीत धावसंख्या चांगली झालेली आहे राजगड किंग या संघाची, कारण 41 धावा बनवायच्या आहेत. त्यामुळे पहिले षटक हे खूप महत्त्वाचं होतं. पहिल्या षटकात धावा येणं महत्त्वाचं होतं. त्या अनुषंगाने रमेश म्हात्रे यांनी सुरुवात करून दिली होती. भरत पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजीकडे आखूड टप्प्याचा जो पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू मात्र अडणार नाहीये. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न सुरू केलेला आहे आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र फलंदाज सुनील तांडेल हा बाद होतोय. सुधीर भोईर संघ मालक आहेत. नक्कीच धावसंख्या होती ती 11. पुढचा चेंडू गोलंदाज भरत याचा. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका सजवलाय. जबरदस्त असं क्षेत्ररक्षण होते. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या. तिसऱ्या धावेसाठी रमेश ने प्रयत्न केलेला आहे. इथे मात्र फलंदाज आणि सुधीर भोईर मला वाटते एकही चेंडू न खेळता बाद झालेले आहेत. आणि संघ मालक एकही चेंडू खेळायची संधी मिळाली नाहीये, फक्त हजेरी लावण्याचं काम केलं खेळपट्टीवर. आणि मागच्या सामन्याचा जर विचार केला तर 2 चौकार सुधीर भोईर यांच्या बॅटमधून आले होते. इथे मात्र संधी मिळाली नाहीये, शून्यावर बाद झाले. 13 धावा झालेल्या आहेत. नवीन फलंदाज येतोय जयेश पाटील. एक मुख्य खेळाडू आहे राजगड किंग संघाचा. नक्कीच जयेश पाटील याच्यावर जबाबदारी असेल 41 धावा बनवायची. पहिला सामना ते हरले होते. 68 धावा बनवल्या गेल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये, तरी सुद्धा त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
अजूनही 3 सामने खेळवायचे आहेत, त्या अनुषंगाने स्पीडअप करायचं आहे, फास्ट खेळायचं आहे. प्रत्येक सामना 3 षटकांचा राहणार आहे, कारण आजचं शेड्यूल हे पूर्ण करायचं आहे. कारण उद्या मेगा फिनालीचा दिवस आहे, एक्स्ट्रा 2 सामने खेळवावे लागतील. पहिले षटक संपलेले आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 13. 2 बाद 13. नवीन गोलंदाज क्रमांक 2चं षटक घेऊन आनंद येतोय. आनंदाने फलंदाजी खूप चांगली केली. पाहूया गोलंदाजीमध्ये कशा प्रकारे कामगिरी करतोय. 2 मुख्य फलंदाजीमध्ये रमेश म्हात्रे आणि नॉन स्ट्राईकला जयेश पाटील. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आलेल्या आहेत. 41 धावा बनवायच्या आहेत. पहिला चेंडू आणण्याचा सुरेख असा फ्लिक केलेला आहे. शॉर्ट लेगला चेंडू जातोय. एक सिंगल पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांची धावसंख्या होते ती 15. अजूनही 26 धावा बनवायच्या आहेत. 11 चेंडू आणि 26 धावांची गरज. गोलंदाज आनंद पुन्हा एकदा सज्ज होते. समोर फलंदाज रमेश म्हात्रे. यावेळेस कट केलेला आहे चेंडूला. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र फलंदाज होईल धावबाद. फलंदाज रनआउट होणे ही सुद्धा एक स्ट्रॅटेजीचा भाग असतो. कारण 40 प्लस जे ते खेळाडू असतात पहिल्या ओव्हरमध्ये आणि कुठेतरी रेग्युलर जे ते खेळाडू असतात त्यांना बॅटिंगला येणं बाकी असतं. रॉकी येतोय नवीन फलंदाज. धावसंख्या होते ती 16. पुन्हा एकदा आनंद सज्ज होतोय गोलंदाजी मार्ग. आखूड टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने प्रहार केलेला आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तिथे पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. काही रनिंग बिटवीन द विकेट आहे. जबरदस्त तालमेल पाहायला मिळतो दोन्ही फलंदाजांमध्ये. रॉकी आणि जयेश. धावसंख्या होती ती 19. दुसरे षटक मार्गस्थ आहे. 41 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना येते. राजगड किंग हा संघ पहिल्या विजयाच्या शोधात आहे. कारण पहिला सामना 68 धावा बनवून सुद्धा ते हरले होते. पुन्हा एकदा गोलंदाज आनंद सज्ज होतोय. यावेळेस समोरच्या दिशेने चेंडूला उडवलाय. चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षण झेल सुटतोय. जीवनदान मिळतोय. मला वाटते भरत तिकडे होते. भरत याच्या हातून हा झेल सुटलेला आहे आणि झेल कुणाचा होता तर जयेश पाटील याचा. आणि 2 धावाही तिथे मिळतात. धावसंख्या होती ती 21. तर 20 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडू आणि 20 धावांची गरज. 2 मोठे फटके या ओव्हरमध्ये आले तर नक्कीच समीकरण सोपं होईल. इथे मात्र समजदारी का क्रिकेट. कट केलेला आहे चेंडूला. 2 धावा मिळत आहेत. थर्डमॅनला क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. 2 धावांनी संघाची धावसंख्या 23. 18 धावा अजूनही बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते 7. 7 चेंडू आणि 18 धावा. गोलंदाज आनंद पुन्हा एकदा सज्ज होत आहे. समोर फलंदाज जयेश. 7 चेंडू 17 धावांची गरज. 18 धावांची गरज. स्विच हिट आणि स्वीट हिट. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. चौकार.
तर 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये 27 धावा झालेल्या आहेत. अजूनही धावा बनवायच्या आहेत 14. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. 6 चेंडू आणि 14 धावा. यानंतरचा सामना असणार आहे पन्हाळा पॅन्थर विपक्ष पुरंदरचे धुरंधर. नाणेफेक जिंकलेले आहे. पुरंदरच्या धुरंधर संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर तयार राहायचं आहे. यानंतर तर शेवटची ओव्हर. 6 चेंडू 14 धावांची गरज. प्रेशरची ओव्हर. इथे मात्र गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय भावेश. 6 मध्ये 14 धावा वाचवण्याचं काम मात्र त्याच्यावर दिलेलं आहे. तर समोर फलंदाज रॉकी. नॉन स्ट्राईकला जयेश याला आपण पाहू शकता. जयेश याच्या बॅटमधून 8 धावा आल्या तर रॉकी 3 धावांवर खेळतोय. ही एक महत्वाची जोडी आहे, बिनीची जोडी आहे. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत इथे राजगड हा संघ. तर रायगडचा विचार केला तर एक सामना त्यांनी जिंकलेला होता. पहिला चेंडू. 6 चेंडू 14 धावांची गरज. ते मात्र फ्लिक केलेला आहे लेग साईडला. शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक आहे. फक्त एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होती ती 28. 5 चेंडू आणि 13 धावा. स्ट्राईकला जयेश पाटील येतोय. जयेश पाटील याचा जर विचार केला तर ह्या वर्षी एका ओव्हरमध्ये 31 धावा त्याने चेस केल्या होत्या. गोलंदाज भावेश सज्ज. 5 चेंडू 13 धावांची गरज. आखू टप्प्याचा चेंडू आणि हा चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. षटकार. तर मात्र 7 धावांची गरज आहे. 4 चेंडू 7 धावा. नक्कीच अतिशय खराब असा चेंडू होता. पिचच्या मधोमध चेंडू टाकण्यात आला होता आणि स्लोवर चेंडू हाताळण्यात आला होता. पुन्हा एकदा शॉर्ट स्पीड चेंडू आणि हाही चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. षटकार. हॅट्रिक वारे षटकारांच्या आणि जिंकण्यासाठी धाव बनवायची आहे ती एक. ते मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल आणि अशा प्रकारे मॅच फिनिश. तर या सामन्याचा सामनावीर जयेश पाटील आपण यायचं आहे. वेलकम दयानंदी तारे. तसेच नामदेवजी पाटील. राज्य प्रीमियर लीग मध्ये आपले सहर्ष स्वागत. जयेश पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. आपण यायचं आहे. 20 धावाची खेळी. जबरदस्त अशी बॅटिंग पाहायला मिळेल जयेश पाटील याच्याकडून. यानंतरचा सामना असेल
तर नामदेव पाटील यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देण्यात येईल. जयेश पाटील आपण नक्कीच अभिनंदन जयेश. यानंतर सामना आहे पन्हाळा